माधुरी हत्तीसाठी सांगलीवाडी एकवटली। नांदणी मठातील माधुरी उर्फ महादेव हत्ती गुजरातमध्ये अंबानी ग्रुपने नेल्याबद्दल निषेध मोर्चा काढण्यात आला। सांगलीवाडीमध्ये सर्व धर्मीय सर्वपक्षीय संपूर्ण गावात मोर्चा काढण्यात आला। यामध्ये असंख्य महिला व नागरिक उपस्थित होते। तसेच माजी नगरसेवक अजिंक्य पाटील, माजी नगरसेवक हरिदास पाटील, युवा नेते अभिजित कोळी, महाबळेश्वर चौगुले, विजय आबा पाटील, शामराव मगदूम, आनंदा कोरे, उमेश पाटील, तुकाराम भिसे अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण गावातून मूक मोर्चा काढण्यात आला। त्याचबरोबर पोस्टर व सही मोहीम घेण्यात आली। मिरवणूक सुरुवात सांगली बँक चौकातून काढण्यात येऊन मोहिते गल्ली, बालाजी मेडिकल चौक, झेंडा चौक सोसायटी समोरून राजेंद्र कोठावळे घरापासून जनक्रांती चौक तेथून मंगेश्वर चौक, जय किसान चौक, विठ्ठल मंदिर, मारुती मंदिर या मार्गावरून मिरवणूक येऊन पुन्हा सांगली बँक चौकात आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले। यामध्ये हरिदास पाटील, अजिंक्य पाटील, आनंदा कोरे, अभिजित कोळे यांनी आपल्या भाषणाद्वारे अंबानी ग्रुपचा निषेध केला। माधवी तथा माधवी गणपती मंदिरामध्ये गणपती प्रसाद व समर्थनात चालू झालेल्या लढ्यातला जवळपास पूर्ण कोल्हापूर जिल्हा सामील झाला। हा लोन पसरत अखंड महाराष्ट्रात आता पसरत चाललेला आहे। आपण 1-2 दिवसामागे QR कोड केला लोकांना त्यात इन्व्हॉल्व करण्यासाठी। या QR कोडचा डिजिटल मालवण मध्ये लागला, म्हणजे हा लोन पूर्ण महाराष्ट्रात पसरत चालला आहे। त्याचाच भाग म्हणून आज आपल्या शामराव अण्णांच्या नेतृत्वाखाली असेल आणि सर्व सांगलीवाडीतल्या ग्रामस्थांच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला। माधुरी ही फक्त हत्ती नव्हती, तर ही परंपरेची, आपल्या अस्मितेची आणि संस्कृतीची एक जिवंत हे होतं आणि त्यामुळं सगळ्यांच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्या होत्या। आम्ही हा लढा, कुणाला आमचा रोष नाही, आम्ही कुणाचा विरोध करणार नाही, पण जोपर्यंत माधवी हत्ती नांदणी देत नाही तोपर्यंत आमचा हा शांततेत आणि एकदम शिस्तबद्ध पाठिंबा आणि मोर्चा चालू राहील, तेवढं व्यक्त होतं। आज आपण या ठिकाणी का गोळा झालोय हे सर्वांनाच माहिती आहे। या आजच्या ह्या आंदोलनाची पार्श्वभूमी हरदास पाटील असेल, अजिंक्य पाटील असेल त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे। नाना पाटेकरांचे एक पिक्चरमधला डायलॉग आहे, एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है। मच्छर हिजड़ा बना देता है तो हत्ती क्या बनाएगा? ताकद हत्ती ही मोठी आहे। आज कोल्हापूर जिल्हा असेल, बेळगाव जिल्हा असेल, सातारा, सांगली जिल्हा असेल, आज ज्या दांडगेश्वर म्हणतो आपण अंबानीने आपल्या ताकदीच्या जोरावर हत्ती नेला, आज त्यांच्या जीवाचं मरो करून सोडले सर्वसामान्य माणसाने। त्यामुळे त्या आजच्या ह्या आंदोलनाला आमच्या सांगलीवाडी सोसायटीच्या वतीनं, सांगलीवाडीतील लिंगायत समाजाच्या वतीनं आणि आमच्या विठ्ठल मंदिर परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने मी पाठिंबा आंदोलनाला देतो। या ठिकाणी अल्पावधीमध्ये नांदणी येथील हत्ती परत आणण्यासाठी जे मूक मोर्चा, मूक पदयात्रेचं नियोजन केलं, त्यासाठी अगदी अल्प वेळेत सगळ्यांना आवाहन करून सुद्धा सांगलीवाडीतील सर्व नागरिक, महिला मोठ्या संख्येने हजर राहून त्या मूक पदयात्रेला पाठिंबा दिला आणि आपल्या सर्वांनी आपल्या सांगलीवाडीमार्फत निषेध व्यक्त केला। म्हणून मी या सर्वांचे मनपूर्वक शतशः आभार मानतो। ज्या पद्धतीनं
माझ्या माहितीप्रमाणे 1970ला जसं आपल्या सांगली जिल्ह्यासाठी गणपती मंदिरात सुंदर गजराज म्हणून जो हत्ती होता, त्यानंतर बबलू हत्ती आला. जसा सांगली जिल्ह्याचा जिव्हाळा निर्माण झाला त्या हत्तींच्या संघ, त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांचा जिव्हाळा नांदणी मठातील महादेवी हत्तींच्या वर जिव्हाळा निर्माण झाला. पण नांदणी मठाची शान असणाऱ्या महादेवी हत्तीने जी गुजरातच्या वन तारा प्रकल्पात रवानगी केल्या प्रकरणी आपण जाहीर निषेध म्हणून मूक पदयात्रा आत्ता सांगलवाडीतून काढली. सांगलवाडीतल्या सर्वच लोकांनी आपल्याला चांगला प्रतिसाद दिला आणि नक्कीच आपल्याला आपली महादेवी हत्तीनी कोर्टामार्फत परत करतील अशी आशा व्यक्त करतो. नांदणी महादेवी माधुरी हत्ती ज्या पद्धतीनं इथून नेण्याचा कोर्टाचा आदेश होता, पण कोर्टात ह्या जाण्याचा पाठीमागं कोण आहे, ती पेटा संस्था कोण आहे, ह्याच्या बघा हे चुकीचं होतंय. आणि सांगलवाडीचा आज जो मूक मोर्चा निघाला, अशाच पद्धतीनं जोपर्यंत महादेवी हत्ती परत येत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत लढाई चालू राहील. सांगलवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी त्या सर्वच लोकांनी आपल्या घरातला एक सदस्याप्रमाणे या नांदणी मठातील हत्तीची जोपासना केली होती. परवाच आपल्या सांगलीवाडीमध्ये पंचकल्याण महापूजा झाली. त्या ठिकाणी सुद्धा अण्णा या ठिकाणी आपल्याला या हत्तीने जो सहवास लाभला, बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सांगली जिल्हा असू दे, कोल्हापूर जिल्हा असू दे, ज्या ज्या ठिकाणी पंचकल्याण महापूजा होते किंवा विविध धार्मिक कार्यक्रम होतात, त्या त्या ठिकाणी आपल्याला या लाडक्या आपल्या हत्तीनीचा सहवास लाभत होता. मी सांगलीवाडीतील सर्व नागरिकांच्या वतीने या गोष्टीचा पहिल्यांदा पेटा या संस्थेचाच मुळात जाहीर निषेध करतो. कारण सर्वात प्रथमतः या गोष्टीवरती पेटाने कोर्टामध्ये दाखल केलं आणि त्याच्यावरती सुनावणी झाली. मुळात ही संस्थाच बोगस आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आज आपण समाजात बघतोय विविध प्रकारचे पशुपक्षी मोकाट असतात, त्यांना त्याची कळवळ त्या पेटा या संस्थेला होत नाही. पण या चांगल्या जोपासना केलेल्या महादेवी मात्र या ठिकाणी या पेटा या कायद्यामध्ये बळी पडली असं आपण म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आपला जो हा लढा आहे निश्चितपणाने आपण सनदशीर मार्गाने आणि शांतताप्रिय मार्गाने लढूया. आणि मला निश्चितपणाने या सर्व सांगली जिल्ह्यातून, कोल्हापूर जिल्ह्यातून तर उठाव होतोय, पण सांगली जिल्ह्यातून सुद्धा हळूहळू उठाव व्हायला चालू झाला आहे आणि आपल्या लढ्याला निश्चितपणाने यश येईल असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नागरिकांच्या वतीने महादेवी माधुरी हत्तीला जे गुजरातमध्ये नेलेलं आहे तिला परत आणण्यासाठी आपण मूक पदयात्रा काढली. खरं वास्तविक त्या हत्तीला नेण्यामागली पार्श्वभूमी थोडी मी सांगतो. या हत्तीला न्यायचं कारण म्हणजे गुजरातमध्ये अंबानीने एक वनतारा म्हणून एक मोठं गार्डन असं उभा केलेलं आहे. तिथं सर्व प्रकारचे पक्षी प्राणी गोळा करायचे आहेत त्यांना, आणि त्यांना एक माणसाळलेला हत्ती पाहिजे होता आणि तो हत्ती त्यांना कुठेच मिळत नव्हता. मग त्यांची टीम संपूर्ण भारतात फिरू लागली, महाराष्ट्रामध्ये आली आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना एक नांदणीतील हत्ती त्यांना दिसला. तसेच ते केरळमध्ये गेले. केरळमधील हत्ती त्याने बघितला, पसंत पडला, पण तिथल्या सरकारने त्यांना नकार दिल्यामुळे तो हत्ती घ्यायचा कॅन्सल झाला. मग त्यांनी ताकद लावली नांदणीच्या त्या महाराष्ट्रातल्या हत्तीवर. आणि हे हत्ती न्यायचं कारण काय दाखवलं तर एका ठिकाणी हत्ती हा आपला गेला असताना त्याच्यावर काय तर फटाकड्या उडल्या, काय तर त्याची हानी झाली असं दाखवलं गेलं आणि त्या हत्तीला तिथं देखभाल होत नाही, सेवा होत नाही असं
कायदेशीर बाब करून त्याला न्यायचा प्रयत्न केला. त्यामधील कोल्हापूरमधील वकील संघटना असतील, ते मठपदी असतील, मठातले सर्व ट्रस्टी असतील, त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली. कोर्टावर देखील प्रेशर आणून ते हाणून पाडलं. हायकोर्टामध्ये गेले, आपली वकील टीम लढू लागली. मात्र धीरूभाई अंबानीच्या ताकदीपुढे आपली ताकद कमी पडली आणि आपला तिथं पराभव झाला. आणि त्याने कायदेशीररित्या येऊन पोलीस बंदोबस्तामध्ये येऊन हा हत्ती न्यायचा प्रयत्न केला. हत्ती नेत असताना हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येत होते. पुरुष महिला सगळ्या रडत होत्या. हे एवढं होत असताना देखील क्रूर त्या माणसाने त्या हत्तीला न्यायचा प्रयत्न केला. पोलिसांच्या गाड्या फोडल्या गेल्या, दगडफेक झाली, 80 लोकांच्या गुन्हे दाखल झाले. मात्र हत्तीला त्यांनी नेलंच. मला एवढं सांगायचं आहे, प्राण्यांची वाहतूक रात्री करता येत नसते, मग हत्तीची वाहतूक ही रात्री कशी काय केली ह्याचा पण खुलासा ज्यांनी नेलं त्यांनी करायला पाहिजे असं माझं मत. तुम्हाला प्राणीच पाहिजे आहेत ना. सांगली मिरज कुपवाड मधली कुत्री गोळा करून न्या ना तुम्ही. कुत्री, अरे लाज वाटली पाहिजे. 2-2.5 कोटीचा हत्ती फुकट मिळतो म्हणून तुम्ही असं उद्योग करताय. आणि काय डोळ्यानं बघायचं आहे या तरुण पिढीनं. महाराष्ट्रामध्ये पेपरला आपण बातम्या वाचत असतोय. कोण म्हणतंय माझा पक्ष पळवला, कोण म्हणतंय माझा चिन्ह पळवलं, कोण म्हणते माझा बाप चोरला. अहो आमचा तर देव चोरला आमचा. मी निषेध करतो, याचा पूर्ण निषेध करतो. शामरावांना तुम्ही सांगाल त्या पद्धतीचं आपण पुढलं आंदोलन निषेध ठरवू. अभिजित कोळीची संस्था, आमची संस्था इथं सर्व धर्मी आलेले आहेत. मराठा समाज आहे, धनगर समाज आहे, हिंदू समाज आहेत, मुस्लिम समाज आहेत, सगळे वाणी पेली 12 बद्धदार इथं आलेले आहेत. आज आपलं गाव एकवटल्यांना अभिजित कोळी हिंद विजय फाउंडेशन संस्था आहे. सगळी ताकद आपण एक जिल्हा सांगू, पुढे दिशा ठरवू. माधुरी हत्तीन परत येईपर्यंत हा लढा आपण चालू ठेवू आणि आल्याशिवाय थांबणार नाही. त्यात कोण दोषी आहेत कोण नाही ते नंतरचा विषय आहे. मात्र त्या धीरूभाई अंबानीच्या बबलू सारख्या पोरग्याला खुश करण्यासाठी हा इथं हत्ती नेत असतील तर त्याचा सगळ्यांनी तळागाळात उठून जाहीर निषेध केला पाहिजे. सांगलीवाडीच्या वतीने मी त्याचा जाहीर निषेध करतो, थांबतो.